तर एका अमानुष हत्येनंतर नाव आणि ठिकाण बदलून देशात ठिकठिकाणी लपणाऱ्या आरोपीचा 9 वर्षांनंतर शेवटी खेळ संपलाय. सोशल मीडिया आणि इंडिया मार्टवरील डिजिटल फुटप्रिंटचा पाठपुरावा करत एमआयडीसी पोलिसांनी गोवा येथून मुख्य फरार आरोपीला जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले. भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. नमस्कार, मी संदीप कसालकर आणि आपण पाहतात भारत 24 तास, संपूर्ण माहिती, संपूर्ण सत्य. तर 3 फेब्रुवारी 2017 रोजी अंधेरी पूर्व येथील सुभाषनगर मधील एका भंगार गाळ्यात चहा विक्रेते फिर्यादी अब्दुल मोहसिन शेख, त्यांचे भाऊ वसीउल्ला शेख आणि नातेवाईक समशुद्दीन शेख यांना चिनका नावाच्या इसमानं जेवणाच्या बहाण्याने बोलवलं. पूर्वीच्या पोलीस बातमीदाराचा राग मनात धरून आरोपी मोहम्मद अली उर्फ चिंका, सोहबराव, फिरोज, साबिर अली आणि इतर दोघांनी लोखंडी सळ्या व पाईपने त्यांच्यावर तुफान हल्ला चढवला. या घटनेत गंभीर दुखापत होऊन वसीउल्ला शेख यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्यातील 6 आरोपींना आधीच अटक झाली होती. मात्र मेहताब आलम अझीमुद्दुल्ला खान हा फरार होता. कोर्टात दोषारोपपत्र दाखल झाले तरी तो सापडत नव्हता. स्क्रॅप व्यवसायाचा आडोसा घेऊन तो राज्य बदलून राहत होता. एमआयडीसी पोलिसांच्या निगराणी पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. इंस्टाग्राम, फेसबुक तसेच व्यावसायिक प्लॅटफॉर्म इंडिया मार्टद्वारे मिळालेल्या माहितीचे विश्लेषणावरून आरोपी कर्नाटक व गोव्यात सक्रिय असल्याचे निष्पन्न झाले. 2 ऑगस्ट 2026 रोजी पोलिसांचे पथक तात्काळ रवाना झाले. सलग 2 दिवस मागोवा घेतल्यानंतर 3 ऑगस्ट 2026 रोजी आरोपी गोवा वास्को येथील राष्ट्रीय ध्रुवीय एवं समुद्री अनुसंधान केंद्रात स्क्रॅप उचलण्यासाठी येणार असल्याची पक्की खबर मिळाली. स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिथे पाळत ठेवून आरोपीला ताब्यात घेण्यात आले आणि मुंबईत आणून त्याला अटक करण्यात आली. दरम्यान कामगिरीत पोलीस आयुक्त देवेन भारती, पोलीस सहाय्यक मनोज कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्यक्ष कारवाई करणारे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम नायर, गुन्हे प्रकटीकरणाचे पोलीस निरीक्षक सुनील कारंडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण राक्षे, पोलीस हवालदार नारायण भोसले, पोलीस हवालदार विशाल पिसाळ, पोलीस शिपाई तानाजी सूर्यवंशी आणि पोलीस शिपाई दीपक वाघमरे यांनी ही कारवाई यशस्वीरित्या पार पडली आहे. तर अशाच महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी भारत 24 तासला आज सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवर आवर्जून फॉलो करा.